हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजपासून मित्रांनो आमच्याकडे भात रोपणीला सुरुवात होणार आहे। पाऊस तर नाही पडत, मला माहिती असेल, पण इथल्या जवळच्या शेतावर मित्रांनो आमच्याकडे पाण्याची सोय आहे, म्हणजे बोर मारलेला आहे ना, तर बोरने आम्ही पाणी घेतलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतोच। आणि पाऊस मित्रांनो आता कुठे गेलाय काय माहीत, 10 दिवस झाले असतील पाऊस अजिबात पडत नाही आहे। तर कोणाने भात रोपणीला सुरुवात केली ते नक्कीच कमेंट करून सांगा। ज्यांची पाण्याची सोय असेल त्यांनी मला वाटतं केली असेल भात रोपणीला सुरुवात। तर बायको पुढेच गेली आहे तिकडे भात खणायला, ते तुम्हाला दाखवणारच आहे। आणि नंतर मग थोडं आजपासून म्हणजे भात रोपणीला सुरुवात होईल, तर तुम्हाला भात दाखवतोय बघा। भात एकदम पातळ पातळ निघालेलं आहे बघा। आणि इकडे तर साप मरून गेला आहे, दुसरं बघा कोंबून गेलं आहे, हे बघा हे कसं झालं आहे। भातची अवस्था बघा, हे थोडं पातळ पातळ निघालं आहे का, तर मित्रांनो पाऊस पडत नाही होता आणि एकदम सुरुवात पावसाला झाली तेव्हा 6-7 दिवस कंटिन्यू पाऊस असल्यामुळे भाताचं नुकसान झालं। म्हणजे भात पेरलं होतं ना, ते जास्त निघालं नाही आणि कुजून थोडं भात मरूनसुद्धा गेलं। आणि आता भात थोडं तयार झालं आहे रोपणीसाठी, परंतु पाऊस येत नाही। आमच्या इथे बोरने पाणी चालू केलं आहे शेतामध्ये, आणि ट्रॅक्टर मित्रांनो अगोदरच शेतामध्ये फिरवलं होतं, ते तुम्हाला दाखवलंच। तर भात पेरणीला सुरुवात करतात तर अगोदर मित्रांनो पारंपरिक आमच्या शेतावर एक पूजा म्हणू शकता, नारळ फोडा लागता। तर बाबा नारळ फोडून आलाय बघा, ते तुम्हाला दाखवलं नाही। अगरबत्ती वगैरे सेंदूर वगैरे सोडावं लागतं, नारळ वगैरे फोडावं लागतं शेतावर, तर ते अगोदर झालेलं आहे। आणि आता इकडे भात खणणे चालू आहे बघा। असे हे मूठ बांधतात बघा। हा राप, इकडे बायको खणत आहे बघा। खन खन हे वरत भात पेरणी केल्यामुळे व्यवस्थित इथे भात निघालेला आहे, एकदम उंच झालंय बघा ना, किती उंच झालंय। हे भात रोपणीसाठी तयार आहे। तर मित्रांनो आता पाणी सोडले शेतामध्ये, ते तुम्हाला दाखवत आहे बघा। इकडे पाणी हे सोडलंय ना, बोरने चालू केलंय मोटर, म्हणून पाणी भरलंय। पण मित्रांनो लाईटीचे ठिकाणं नाही, एक जाते येते। या शेतांपासून सुरुवात करणार फक्त रोपणीला मित्रांनो, थोड्या वेळानंतर हळूहळू असं म्हणजे चालू करणार आहे भात रोपणीला। आमच्या घरी जास्त माणसं पण नाही, तर भरपूर दिवस जातात, 20 दिवस किंवा महिना पण लागतो। तर कोणाकडे भात रोपणीला सुरुवात झाली, कोणाकोणाकडे नक्कीच कमेंट करा मित्रांनो। दिसत आहे नारळ फादर प्रसाद, ताडाची झाड बघा, इथे 2 आहे, याला ताड लागतात म्हणून सरफला नाही। खाऊ कोण आणली, खाऊ कोण आण नाही। तर मित्रांनो हा व्लॉग्स मी दुसऱ्या दिवशी पुन्हा
चालू केलेला आहे. अर्धवट सोडला होता व्लॉग्स. तर मी नदीला गेला होतो मासे पकडायला कालच्या दिवशी आणि हा व्लॉग्स अर्धवटच राहिला म्हणून पुन्हा मी आज चालू केला आहे. तर भात रोपणीला सुरुवात ह्यांनी केली होती पण मला दाखवता नाही आला. मी टाईम उशीर केला तिकडे तर उशीर झाला मला म्हणून. तर भात रोपणी बघा तिकडे झालेली आहे आणि आम्ही कशा पद्धतीने भात रोपणी आमच्याकडे करतात ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर आता भात रोपणी भात खणणे पुन्हा चालू करायला लागेल. आता मी खणं. तर मित्रांनो आता मी खणून बघतोय आणि मूठ बांधून दाखवतोय. मूठ कशी बांधतात माझा तोडवू काय तुडवा आत बसेल ना ते तोड बोलतात तोडला एकदम आत बसेल ना तिथं मी टुकत आहे. टुकायचं नाही असं तोडायचं नाही. सवय नाही ना आपल्याला. कसा काय असं ना ते जरा तिकडे असं मूठ बांध बरा बरोबर. इथे कमी भात घेतला ना पण जास्ती पाहिजे तसा ना. खोसायचं काय खोसायचं ना एकदम. अरे मस्त एवढा बेस. बघा मित्रांनो भात किती तोडलाय बघा ना. बघा पाणी याचे थोडा बघा पाणी. तर मित्रांनो कामावर गेलेला होता आणि कामावरनं आता चालू म्हटलं शेतावर जाऊ आपला ब्लॉग चालू करू. अर्धवट राहिलेला होता तो. कामावर गेलेला होता मी घरी 2 वाजता आलो घरी. दोन्ही हाताखाल दोन्ही हाताखाल खणला नंग पोरी फार खिला बाई ना. दीदी कडे जातील दीदी चालीत जातील ना. 3 वाजलेले आहे आणि 5 वाजता एकट्याला घ्यायला जावं लागते शाळेत. तोपर्यंत हा व्हिडिओ कम्प्लीट करावा लागेल. तुमच्याकडे पाऊस पडतो का नाही नक्कीच कमेंट करा. तर आता भात रोपणीला जातोय शेतामध्ये ते तुम्हाला दाखवणारच आहे. आमच्याकडे कशी भात रोपणी करणार. दपाया तू दप चल मी खाली हात आपण व्हिडिओ बनवायला ना तुमच्यासाठी. काल ओळख तू आऊन लागेल का नाही. आज तर एक सोड टाकला हवा. एक चिखलात बटच पाय टाक. ये पूर्ण रोपणी बाकीच आहे. तर हे पाणी दिसतंय ना मित्रांनो. पाऊस वगैरे काय आला नव्हता. मोटरीचं पाणी घेतलं होतं आम्ही इकडे बघा. पण आता लाईट नाही आहे तर पाणी नाही येत आहे. ठिकाणा ना एवढं बिल भरायचं ना बघा. आणि मस्त सुरुवात केली आहे. असाच पाऊस यायला पाहिजे. चल भात रोपणीला सुरुवात करू. एवढं रोपणी करून झालं. हे काल सुरुवात केली होती मित्रांनो. अजून तर भरपूर रोपणी करायची बाकी आहे. 20-25 दिवस पण लागू शकतात. तिकडे लांबचं शेत आहे अजून. तू आवून दाखव मग आम्ही आवून. आम्ही अशीच आहोत. तुमच्याकडे पण अशीच आहोत ना. चला आता मी पण आवून दाखव. तर मित्रांनो आता मी 1 मूठ तरी भात रोपणी करतोय आणि टाइम पण होत आलेला आहे. एकट्याला घ्यायला जायला लागेल शाळेत. चला रोपणी करतो बघा. दुसरीकडे ते आम्ही पुण्याला शिरत होतो ना असं 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 एक डायरेक्ट असं आहोत डायरेक्ट. पण म्हणजे फुटीवर लाईन दोरी अशी बांधत. तो व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर. आम्ही पुण्याला लागवड कशी केली होती ना भात रोपणी ते याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे. भारी एकदम खतरनाक. पुण्यामध्ये आम्ही गेलो होतो भात रोपणीसाठी. 3-3 त्याच्या गड्या आल्या ना.
बीजी कशी पण आवत तिकडं तिकडे रत्नागिरी कोकणात तिकडे अशी आवत अशी भात रोपणी करत अशी कोणाकडे अशी भात रोपणी कोणाकडे करतात कमेंट करा मित्रांनो. इकडे जवळ दाखवा ना. अशी भात रोपणी कोणाकडे करतात कमेंट करा नक्कीच. अशी पण करत भात रोपणे नक्कीच अशी करत. पण आपल्याकडे जी पद्धत आहे जुनी धर घेते. तर मित्रांनो पाऊस भरपूर आला आहे. आता थांबावं लागेल. ये दपाता नाही दगडी बरं कॅमेरा पण होती माझी बहीण. पाऊस भरपूर आलाय भरपूर नाही ना. तर थांबा इकडे वर. तर मित्रांनो आता मी व्हिडिओ संपवून टाकतोय कारण टाइम पण होत आलेला आहे. एक त्याला घ्या जायला लागेल. तुमच्याकडे भात रोपणीला सुरुवात झाली का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. पाऊस येत नाही. पावसाने मस्त अशी आता सुरुवात परत एंट्रीशी मारली आहे. गॅप देतोय फार. तर पाऊस यायला पाहिजे. सर्वांची भात लागवड व्हायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला अन्न खायला भेटेल मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कुणी नवीन आला असेल तर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटतील. तर चला पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. बाय बाय.